आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जातोय। सर्व 48 लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका उद्धव ठाकरे गटानं लावलाय। आजपासून 19 ऑगस्ट पर्यंत पहिला टप्पा राबवण्यात येत असून तब्बल 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा ठाकरे गटाकडून घेण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी आता मनसे आक्रमक झालेली आहे। जवळपास 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासाठी मनसे मैदानात उतरले आहे। पनवेल इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक एमसीए क्लब वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे होणार आहे आणि या बैठकीत लोकसभा निवडणूक संदर्भात आढावा, राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि विरोधकांची आघाडी इंडियाच्या बैठकीसंदर्भात चर्चा होणार आहे। चिपळूणमध्ये नुकताच इंदिरा सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी उपस्थित आमदारांच्या कोपरखळ्यांनी सभागृहात हर्षा पिकला। सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव, उदय सामंत आणि शेखर निकम यांनी मिश्किल टिप्पणी करत जोरदार बॅटिंग केली। सुजागडच्या मायनिंगमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। लवकरच पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करून पुढच्या टप्प्याच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। एटापल्ली तालुक्यात हेडरी लगत सुजागड पहाडीवर लोह खनिज उत्खनन सुरू असून मंगळवारी या भागाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दौरा केला। रत्नागिरी जिल्ह्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा प्रतीक्षेत असलेला शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आलेला आहे। या अहवालानुसार तिचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। तिनं दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत। इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख करत अकाउंटवर पाकिस्तानी झेंडा झळकवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलेलं आहे। मलकापूर येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच त्याला अटक देखील करण्यात आली। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मावळ तालुका हाऊसफुल झाला। वर्षा विहाराला आलेल्या अनेक पर्यटकांनी मुंबईला जाताना लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर एकविरेच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती। यावेळी 1.5 ते 2 लाख भाविक गडावर आल्याची माहिती कार्ला एकविरा गड व्यवस्थापकांनी दिलेली आहे। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून ते निगडीतील भक्ती शक्ती उद्यानापर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये अंदाजे 450 रिक्षा चालकांनी सहभाग नोंदवला। महिला सक्षमीकरणावर आधारित ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती। ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील वाढत्या मृत्यूच्या घटनांनी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलेलं आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शासन निर्णयाद्वारे डॉक्टर स्वप्नील लाळे आणि डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याकडील आरोग्य संचालक पदाचा कार्यभार काढून घेतलाय। मुंबईसह राज्यातील पुनर्विकास प्रकल्पांच्या पर्यावरण मंजुरीची मर्यादा 20,000 चौरस मीटरवरून 50,000 चौरस मीटरपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। याबाबतची अधिसूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे लवकरच जारी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 20,000 ते 50,000 चौरस मीटरच्या परिघातील पुनर्विकास प्रकल्पांसाठी काही अटी मात्र लागू केल्या जाणार आहेत। मुंबईत गेल्या काही दिवसात पावसानं विश्रांती घेतली असली तरी पावसाळी आजार वाढलेले आहेत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। 11वी ऑनलाईन प्रवेशाची शेवटची फेरी उद्यापासून सुरू होणार आहे। 11वी प्रवेशाचे आतापर्यंत 6 प्रवेश होऊन देखील अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी शेवटची संधी असेल। 26 ऑगस्टला याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाच्या 3ऱ्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदत दिलेली आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज शेवटची संधी आहे। आतापर्यंत 3ऱ्या यादीमध्ये निवडलेल्या 40,255 विद्यार्थ्यांपैकी 15,992 इतक्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले। खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली असताना पालिकेनं मात्र जूनपासून आतापर्यंत 54,000 खड्डे बुजवल्याचा दावा केलेला आहे। शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सूक्ष्म नियोजनामुळे जास्तीत जास्त खड्डे शोधून बुजवण्यात आल्याचं देखील पालिकेनं स्पष्ट केलंय। यावर्षी संपूर्ण जुलै महिन्यात विशेषतः पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे खड्डे वाढल्याचं पालिकेचं म्हणणं आहे।
महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आपल्या दवाखान्याची संख्या आता 187 वर पोहोचलेली आहे। या ठिकाणी आतापर्यंत 15 लाखांवर नागरिकांनी मोफत उपचार घेतलेत। या उपक्रमाचा होणारा फायदा पाहता येत्या डिसेंबरपर्यंत आपल्या दवाखान्याची संख्या 250 पर्यंत वाढवली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणात सध्या 83% पाणीसाठा असल्यानं मुंबईकरांची पाणी कपात मुंबई पालिकेकडून रद्द करण्यात आलेली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणात 96% साठा उपलब्ध असून लवकरच हे धरण देखील भरण्याच्या स्थितीत आहे आणि यामुळे लवकरच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या आणखी एक धरण ओसंडून वाहणार असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईचा मेकओव्हर करण्यासाठी पालिकेनं मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतलेला आहे। आतापर्यंत या सुशोभीकरणाचं 80% काम पूर्ण झालंय आणि या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, पदपथाचं सुशोभीकरण, भिंतींना रंगरंगोटी अशा विविध कामं हाती घेतली जाणार आहेत आणि प्रत्येकी प्रभागासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईतील माहीमचा किल्ला, कोळीवाडाचं रुपडं लवकरच पालटणार आहे। मुंबई पालिकेकडून या दोन्ही स्थळांचा विकास करणार असून विद्युत रोषणाई देखील केली जाणार आहे आणि या कामासाठी पालिका 3 कोटींचा खर्च करणार आहे, तर महापालिकेनं शहराचा कायापालट करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले। मुंबईत टोमॅटोचे दर आता कमी झाले असून लसणाचे दर वाढलेले आहेत। 50 रुपये किलो विकला जाणारा लसूण आता 200 रुपये किलोनं विकला जातोय। यावर्षी उत्पन्न कमी आणि मागणी जास्त असल्यानं लसूणच्या दरामध्ये वाढ झाली आहे। मुंबई पालिकेच्या परवाना पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची चिन्ह आहेत आणि त्यासाठी आयकर विभाग तसंच पासपोर्ट विभागामध्ये अवलंबलेल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या धर्तीवर विविध परवाने वितरित होणार आहेत आणि त्यासाठी पालिकेनं 9 सदस्यीय समिती नियुक्त केलेली आहे। महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरतीसाठी आलेल्या अर्जांचा जिल्हानिहाय तपशील जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार पुणे, रायगड या जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून तर मुंबई शहर आणि वाशिम जिल्ह्यातून सर्वात कमी अर्ज आले। एसटी बस स्थानक स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेतलेली आहे। त्यात ठाणे विभागानं कंबर कसत विभागाअंतर्गत असणाऱ्या 13 एसटी स्थानकांच्या स्वच्छतेसाठी जाहिरात देण्यात आली आहे। तसंच सामाजिक संस्था आणि कंपनीच्या CSR फंडातून ही स्थानकं स्वच्छ आणि सुंदर करण्यात येत आहेत। मोबाईल ॲप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डच्या वापरामुळे नागपूरकरांचा प्रवास आता कॅशलेस झालेला आहे। गेल्या काही महिन्यात महाकार्डवर प्रवासासाठी सवलती दिल्यानं 70,000 नागरिकांनी हे कार्ड खरेदी केल्याचा दावा महामेट्रोनं केलाय। महाकार्डनं प्रवास केल्यास प्रवासी भाड्यामध्ये 10% सवलत देण्यात येते। उद्धव ठाकरे 27 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। त्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। बीडमध्ये शरद पवारांच्या सभेपूर्वी एक बॅनर चर्चेत आला। शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर साहेब कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या असं मजकूर छापण्यात आला आणि या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांबाबत स्पष्ट बोलावं, स्पष्ट बोलल्याशिवाय संभ्रम दूर होणार नाही असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। कोणीतरी कोणाचं मन वळवण्याचा प्रयत्न करतंय। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा संभ्रमात आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हटले। शरद पवार अजित पवारांच्या भेटीमध्ये गैर काय, ते काका पुतण्या म्हणून भेटू शकतात, मात्र त्याचा वेगळा अर्थ काढून काहीही टीका करू नये असा टोला दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इर्शाळवाडीला भेट दिली। इर्शाळवाडी अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय आणि अपघातग्रस्तांसाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निवारा केंद्राची पाहणी करत इर्शाळवाडीकरांशी संवाद साधला। गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात 5G नेटवर्क सेवा सुरू झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण झालं आणि यावेळी गावातील ग्रामस्थांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। गडचिरोलीतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस शौर्य पदक जाहीर झालेल्या जवानांचा सन्मान केला आणि त्यासोबतच शहीद स्मारकावर जाऊन त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं। गडचिरोली जिल्ह्यातील कोठी कोरनार पुलाचं लोकार्पण झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन झालं। महाराष्ट्र, छत्तीसगड या 2 राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल मानला जातो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागाचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील अशा सुरजागड पहाडीवर गेले होते। यावेळी फडणवीसांनी दौऱ्यामध्ये चक्क टेबल टेनिस खेळण्याचा आनंद घेतला। लोहखनिज प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीला लागून तैनात जवानांसाठी काही विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी चेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा खेळांची सोय इथे करण्यात आली आणि या हॉलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं।
एनडी स्टुडिओ सरकार ताब्यात घेऊ शकतो का याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। कुटुंबीय आणि फायनान्स कंपनीशी चर्चा करू असं देखील ते म्हटले। वाशिम जिल्ह्यात कारंजा इथल्या माजी आमदार प्रकाश डहाके यांचा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं दिलीप वळसे पाटील म्हटलेले आहे। तर धोंड्याच्या महिन्यात आपला जावई म्हणून वाण देऊन सन्मान केल्यामुळे आनंद वाटल्याचं देखील ते म्हटले। जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या नव्या कोऱ्या महिंद्रा थार या कारची राईड घेतली आणि सांगलीमध्ये कार्यक्रमात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची कार चालवली। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। डीपीडीसी योजनेमध्ये मंजूर विकास कामांचं भूमिपूजन झालं आणि यावेळी श्रेयवादासंदर्भात फलकाच्या वादातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले। नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप अजून सिद्ध झाले नाहीत। त्यांना 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर झालाय। त्यांच्या या सुटकेचा आम्हा सर्वांना आनंद झालाय। मलिकांना सध्या विश्रांतीची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय तसदी देणार नाही असं मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। येणारा काळच ठरवेल कोण कोणाला कोंडीत पकडतं असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेसंदर्भात भाष्य केलं। शरद पवार बीडमध्ये सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंडेंनी हे भाष्य केलं। नांदेडमध्ये जिल्हा परिषदेसमोर तरुणानं अर्धनग्न आंदोलन केलं। नायगाव तालुक्यातील सुजलेगाव घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। बीडच्या नागझरीतील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं। गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली। वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या हिमायतनगर इथला पाणीपुरवठा योजनेचं काम संथ गतीनं सुरू आहे। पाणीपुरवठा आणि नळ योजनेसाठी 11 कोटींचा निधी मंजूर झालाय। मात्र काम संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप करत स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। जळगाव पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं 10वे फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्यात आलेलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या पशुवैद्यकीय पथकाचं उद्घाटन करण्यात आलं आणि या माध्यमातून पशूंना घरपोच लसीकरण आणि उपचार पुरवले जाणार आहेत। मुंबईमध्ये सांताक्रूज इथल्या हरिप्रीत इमारतीत भीषण आग लागली। इमारतीच्या 6व्या मजल्यावर ही आग लागली होती। यात एकाचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय। पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले। सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। पंढरपुरात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदेंवर गुन्हा दाखल झालाय। मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात अधिक तपास घेतला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पारंपरिक अन्नपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा मिलेट मिशन राबवण्यात येते। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अन्नधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्याच्या सर्वच भागांना पावसानं झोडपून काढलंय आणि त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा आता सुखावलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून एकाची निर्घृण हत्या झालेली आहे। मद्यपान करताना शिवी दिल्याच्या रागातून त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। नांदेड शहरामध्ये एका बाईकचा भीषण अपघात झाला। भरधाव कार आणि बाईकची धडक झाली। यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। माळशेज घाटाजवळ पारगाव खिंडीत टेम्पोचा अपघात झाला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती। हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर सुरू आहे। संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास शिमल्यामध्ये 4 ते 5 घरं दरड कोसळल्यानं जमीनदोस्त झाली आहेत आणि या दरडीखाली 2 ते 3 जण दबल्याची माहिती आहे। या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। इलेक्ट्रिक गाड्यांना पुणेकरांची पसंती वाढते। पुण्यामध्ये गेल्या वर्षात तब्बल 30,000हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झालेली आहे। यानंतर मार्च 2023 पर्यंत पुण्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या एकूण इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ही 46,067 इतकी झालेली आहे आणि गेल्या वर्षी ही संख्या केवळ 15,000 इतकी होती। महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित संत एकनाथ लोमटे महाराजाला अटक करण्यात आलेली आहे। धाराशिव इथे दर्शनासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। लोमटे महाराजला आता पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार सापळा रचून पंढरपुरातून अटक केली आहे। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी इथल्या शेतातील विहिरीमध्ये कोल्हा पडला होता। एक शेतकरी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला असताना हा कोल्हा आढळला। या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकानं सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले। कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त भारत मातेच्या रूपात श्री अंबाबाईची पूजा बांधण्यात आली।
स्वातंत्र्य दिनानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। गाभाऱ्यामध्ये तिरंगी फुलांनी देशाचा नकाशा साकारण्यात आला होता। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संशयाचं वादळ उठलेलं आहे। काँग्रेस या मुद्द्यावरून आक्रमक झालेली आहे आणि शरद पवारांनी त्या भेटीवर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत आता संशय कल्लोळ पाहायला मिळतोय। पाहूयात। मी लपून गेलेलो नाही। हे जे काही चाललंय ना, मी उदळ मात्याने फिरणारा कार्यकर्ता आहे। पवार साहेबांनी त्याबद्दल वक्तव्य करून टिप्पणी करून प्रश्न केला पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे। नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण ह्याच्यामध्ये गल्लत करू नये कोणी। तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच। आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळा अर्थ काढायचं कारण नाही। शरद पवार अजित पवारांमधील गुप्त भेटीवरून महाविकास आघाडीत अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर शरद पवारांनी सोमवारी यावर स्पष्टीकरण दिलंय, पण काँग्रेस नेत्यांचं त्यावर समाधान झाल्याचं दिसत नाही। देशातीलच इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष हे संभ्रमात आहेत। तो संभ्रम लवकरात लवकर पवार साहेबांनी त्याबद्दल वक्तव्य करून टिप्पणी करून स्टेटमेंट देऊन तो स्पष्ट केला पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे। पवार काका पुतण्या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। शरद पवार गटाकडून अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे। मात्र या भेटीमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे। तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही। पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल। त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर नाही। महाविकास आघाडीतील घटक पक्षांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही। ती भेट गुप्त का ठेवण्यात आली होती असा सवाल घटक पक्षांकडून करण्यात आलाय। तसंच वारंवार भेटीवरही त्यांनी सवाल उपस्थित केलेत, पण यावर शरद पवार गटाचं म्हणणं काही वेगळंच आहे। आदरणीय पवार साहेबांनी सोलापूरच्या भाषणामध्ये सविस्तर त्यांच्या प्रेसमध्ये ते बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण ह्याच्यामध्ये गल्लत करू नये कोणी। आम्ही आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळा अर्थ काढायचं कारण नाही आणि साहेबांनी खुद सांगितलेलं आहे, दादांनी पण सांगितलेलं आहे। आता ते साहेबांचे पुतणे आहे आणि त्यांनी जर भेट घेतली, ते पुण्याला होते, दोन्ही पुण्याला होते, एखादा कॉमन मित्रांच्या घरी त्यांनी जेवायला बोलून घेतलं तर त्याच्यात तर काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही आहे। शरद पवार अजित पवार भेटीवरून केवळ काँग्रेस आक्रमक झाली असं नाही, तर सामनातूनही तिखट शब्दात टीका करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।